दालपुरी पहिले बटाटा उकडायला ठेव। कुकरमध्ये बटाटे टाकायचे, पाणी सोडायचं, झाकण लावायचं, गॅस चालू करायचा, गॅसवर कुकर ठेवायचं आणि 2 शिट्ट्या मारायच्या। चाल आता लाल चटणी बनवू। त्यासाठी तर लाल भडक टमाटर घे, टमाट्याचे 4 भाग कर, मिक्सर मध्ये टाक, 2-3 गोथड्याचा लसूण टाक, 2 चमचे मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाक, पाणी टाक, उलसक। मिक्सर मध्ये दळल्यानंतर पाय कशी चटणी तयार होती लाल भडक। वडापाव संग खाता ही चटणी पोरी। मिक्सर मध्ये टाक आता कोथिंबीर, उलसक, लसूण, हिरवी मिरची, अर्ध लिंबू पिळ, म्हणजे हिरवा कलर जसा तसा राहतो। बनल्या 2 चटण्या। चाल आता मिक्सर मध्ये अद्रक टाक, धने, हिरवी मिरची, लसूण टाक, कोथिंबीर, मीठ टाक, मिक्सर मध्ये आबडधोबड फिरव। पाय आता बटाटे शिजले, बटाटे घे आता सोलून। चाल आता फोडणी कर। कढईमध्ये टाक तेल, तेलामध्ये टाक राई, राईला मारू दे कुद्या, कढीपत्त्याला नाचू दे, हिरवा ठेसा टाक। ठेसा आता चांगला परतून घे, गल्लीतच वास सुटला पाहिजे। टाक हळद, मीठ टाकेले ठेसा दळताना। ठेसा चांगला परतला की गॅस बंद कर। जो उकडेल बटाटा आहे त्याचे बारीक तुकडे कर, परतलेला ठेसा तिच्यामध्ये टाकून दे। पोरी आज आपण वडापाव बनवत आहे म्हणून त्याचं सारण बनवत आहे वड्याच्या आतील। आता इथं पुन्हा कोथिंबीर कापून टाकली तरी चालेल, म्हणजे वड्याला अजून चव लागन। त्याचं सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर मीडियम साईजचे गोल गोल उंडे करून घ्यायचे। उंड्याची साईज जास्त मोठी पण नको आणि जास्त बारीक पण नको, म्हणजे वडापाव खायला मस्त लागन। बनले आता उंडे। आला आता एका टोपामध्ये बेसन काढ, बेसनामध्ये उलसक मीठ, उलसक खाता सोडा टाक, उली पाणी टाकून बेसनाचं पीठ मळून घे, नाहीतर टाक भस्कन, होऊ दे पातळ, म्हणून पाणी उली टाकायचं। जसं व्हिडिओ मध्ये दिसतं तसं करायचं। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही। बटाट्याच्या उंड्याला सारण लागायला पाहिजे तसं करायचं। फक्त बेसनाचं सारण चांगलं ढवळून घ्यायचं। आता घ्या बटाट्याचा उंडा, फिरवा बेसनामध्ये, टाका गरम तेलामध्ये। आता जसं दाखवलं पोरी तशीच प्रोसेस करायची। आपल्याला जेवढे वडे खायला लागतील तेवढे वडे बनवून घ्यायचे। पोरी असा वडापाव नक्की करून पाय, बनवायला सोपा, खायला चवदार, एकदा खाल्ला की पुन्हा खाणार असा भन्नाट चवीचा गाड्यावर भेटणारा वडापाव मग नक्की करून पाय। आता ध्यानात घे, जे बेसनाचं पीठ आहे गर फिरवलं वास वडे चोपडे निघतील, वडे दिसतील पण बारीक, म्हणून बेसनाचं पीठ चांगलं ढवळायचं आणि घट्ट पण करायचं नाही, पातळ पण करायचं नाही। मनात ठेव, वडे तळताना पण मोठा गॅस करायचा नाही। तेल कडक तपलं की मीडियम गॅसवर वडे उद्यायचे, म्हणजे वडे जळणार पण नाही, खमंग होतील, जसे की बाहेरूनच विकत आणले। वडापाव संग खायला मिरच्या पण तळायच्या, पण मिरची पहिले तोडायची नंतर तळायची, नाहीतर ठेवशीन उडून डोळ्यामध्ये। चाल आता वडापाव बनवू। पाव घ्यायचा आणि मधातून कापायचा। एका भागाला हिरवी चटणी, दुसऱ्या भागाला लाल चटणी, मधामध्ये वडा। एका हातामध्ये वडापाव घ्या, दुसऱ्या हातामध्ये तळलेली मिरची घ्या आणि वडापाव खाऊन घ्या। चला आता ठोका एक लाईक।